नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील दिला सोलार पंप योजना अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहेत. पण प्रश्न असा होतो आहे की भरपूर दिवसापासून साईट ही बंद चालू होते आहे. काही वेळासाठी चालू होते, परत लगेच काही वेळानंतर बंद होऊन जाते. आता 2 दिवसापासून साईट ही चालूच होत नाही आहे, पूर्णतः बंद साईट झालेली आहे. तर याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता साईट चालू होणार आहे की नाही. तर मित्रांनो, कोणाला पेमेंट स्टेटस चेक करायचे आहे, कुणाला त्यांच्या वेंडर सिलेक्शन करण्याचे बाकी आहे. काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे स्टेटस काय दाखवत आहे हे सुद्धा पाहणे आहे. काही शेतकऱ्यांना आपण जे फॉर्म भरलेले आहेत, पेमेंट भरणा केलेला आहे, याबद्दल काय स्टेटस आपल्या पोर्टलवरती दाखवत आहे हे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना चेक करायचे आहेत. काही शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे बाकी आहेत. सेल्फ सर्वेबद्दल काही अपडेट आली आहे का हे सुद्धा शेतकऱ्यांना चेक करायचे आहेत. पण होते असे आहे की साईट ही काही वेळासाठी चालू होते, परत साईट ही बंद होऊन जात आहे. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना आपले स्टेटस हे चेक करता येत नाही. तर मित्रांनो, साईट कधी चालू होणार आहे याबद्दल आपण तुम्हाला माहिती देणारच आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सोलारविषयी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर मित्रांनो, साईट ही लवकरात लवकर चालू होणार आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये साईट ही चालू होणार आहे. त्याच्या कस्टमर केअरला विचारले असता तर त्याच्यानुसार अशी माहिती आली आहे, महावितरण ऑफिसनुसार अशी माहिती आलेली आहे की साईट ही 48 तासात सुद्धा चालू होऊ शकते. साईटला 72 तास सुद्धा लागू शकतात, पण 3 दिवसाच्या आतमध्ये साईट ही चालू होणार आहे. तर मित्रांनो, आणि साईट चालू झाल्यानंतर लवकरात लवकर म्हणजे 15,000 वेंडरचा कोटा घेऊन साईट ही ओपन होणार आहे. तर मित्रांनो, 15,000चा कोटा जवळपास वेंडर लिस्टमध्ये येणार आहे. त्यामध्ये नामांकित कंपन्या सुद्धा येणार आहेत. तर मित्रांनो, साईट ही कधी चालू होते याबद्दल आपण लवकरात लवकर तुम्हाला कळवू. तर मित्रांनो, साईट चालू झाल्यानंतर चांगल्या प्रकारचे वेंडर हे लिस्टमध्ये येणार आहेत. तर ज्या मित्रांची अजून वेंडर सिलेक्शन बाकी आहेत, अशा शेतकऱ्यांनी साईटवरती वारंवार चेक करत राहणे, जेणेकरून तुम्हाला साईट चालू झाल्यानंतर लगेच वेंडर सिलेक्शन करता येतील. आणि ज्या शेतकऱ्यांची वेंडर सिलेक्शन झालेले आहे त्यांना सुद्धा त्यांचे अपडेट हे पाहता येईल. तर मित्रांनो, त्यामध्ये शक्ती, ओसवाल, इकोझन अशा GK अशा नामांकित कंपन्या यावेळेस वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, 15,000चा कोटा हा लवकरात लवकर ओपन होणार आहे. फक्त साईट चालू झाल्यानंतर आपण चेक करत राहणे, साईट चालू झाली की लगेच वेंडर सिलेक्शन करून घेणे. तर मित्रांनो, साईट ही 72 तासात ते 48 तासात लवकरात लवकर ही चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण कंपनीकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, वेंडर सिलेक्शन, पेमेंट ऑप्शन आणि सेल्फ सर्वे याबद्दल अपडेटसाठी साईट चालू होणे गरजेचे आहे आणि ती साईट लवकरात लवकर चालू होईल. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत वेल्डिंग सिलेक्शन केले नाहीत, अशा शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे की साईट चालू झाल्यानंतर वेंडर ही ॲड होणार आहेत आणि नामांकित सुद्धा कंपन्या आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांची अजून वेंडर सिलेक्शन बाकी आहेत व ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचला पाहिजे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.